नमस्कार मंडळी, बुक माय वस्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी भोसरीच्या लास्ट बस स्टॉपपासून 5 मिनिटाच्या अंतरावर स्पाईन चौकाजवळ उभा आहे। आणि जर तुम्ही स्पाईन चौकाजवळ किंवा स्पाईन रोडला अफोर्डेबल कॉस्टचे 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर मग आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 3च महिन्यात ह्या प्रोजेक्टचं पोझिशन होणार आहे। त्यामुळे अर्ली पोझिशन आणि अफोर्डेबल कॉस्टचे जे फ्लॅट आहेत ते इथे अवेलेबल आहेत। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की भोसरीचं जे लास्ट बस स्टॉप आहे तिथून हा प्रोजेक्ट एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्याच्या व्यतिरिक्त हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा 90 एकरचं लँड पार्सल असल्यामुळे फेज 1-2चं इथं पोझिशन झालेलं आहे आणि फेज 3मध्ये ही बिल्डिंग बनती आहे। आता जो पुणे नाशिक हायवे आहे तिथून ही बिल्डिंग आतल्या साईडला आहे, जिथून वॉकिंग डिस्टन्स जर तुम्ही करत गेला तर 2 मिनटात तुम्ही हायवेला इथून पोचाल। आणि एक 4 मिनटाच्या अंतरावर जो मेन चौक आहे, स्पाईन रोड जिथून सुरू होतो तो मेन चौक आहे। आणि डीमार्ट सांगायचं झालं तर इथून 15 मिनटाच्या अंतरावर डीमार्ट आहे, जे की पुढं सरळ नाशिक हायवेने पुढं गेलात की भारत माता चौकाकडून डाव्या साईडला डीमार्ट जे आहे ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे। बाकी जेव्हा कधी तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला गुगल लोकेशन पण शेअर करेल आणि त्याच्यानंतर गुगल लोकेशन लावून तुम्ही या लोकेशनला येऊ शकता, जेणेकरून लोकेशन शोधताना तुमची कुठली गैरसोय होणार नाही। सो आता या प्रोजेक्टची आपण इतर माहिती समजून घेऊ। प्रोजेक्टच्या लेआउटला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 28 गुंठ्यामध्ये हे 2 बिल्डिंग इथे बनतात, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग, ज्याच्यामध्ये टोटल 98 युनिट इथे असणार आहेत। ए बिल्डिंगमध्ये 42 युनिट आहे, पर फ्लोअर 6 फ्लॅट आहेत आणि बी बिल्डिंगमध्ये टोटल 56 युनिट आहे। आता ही जी बी बिल्डिंग आहे ना ही पूर्ण 2 BHKची बिल्डिंग इथे म्हणजे बनवली गेलेली आहे। स्ट्रक्चर सांगायचं झालं तर ह्याच्याखाली एक फ्लोअर कार पार्किंगचा आहे, त्याच्यानंतर हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि ह्याच्यावर 7 मजले आहेत, 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। टोटल दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून 70 2 BHK आहेत आणि दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून 28 3 BHK आहे। आता मी बी बिल्डिंगच्या ॲक्च्युअल फ्लोअरवर आलो आहे। बी बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट इथं देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे इकडं 2 फ्लॅट आहेत आणि इकडं 2 फ्लॅट आहेत। ह्याच्यातले हा जो फ्लॅट तुम्हाला दिसतोय समोरचा म्हणजे हा जो फ्लॅट आहे इकडचा आणि हा जो इकडचा फ्लॅट आहे, हे दोन्ही कॉर्नर फ्लॅट जे आहेत ते 3 BHK इथे असणार आहेत। याचा सॅम्पल फ्लॅट पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। सो असे बी बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट आहे आणि ए बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोअरला 6 फ्लॅट आहे। ही अशी लॉबी सोडण्यात आली। ह्या लॉबीमध्ये तुम्हाला 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस इथे देण्यात आलेले आहेत। सो आता आपण काय करूया, सॅम्पल फ्लॅटला बघूया। सो मंडळी, आता आपण 3 BHKचा इथं सॅम्पल फ्लॅट बघू। त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्यात तुम्ही कुठेही घर बघत असाल आणि एक ट्रस्टेड कन्सल्टंटच्या शोधत असाल तर बुक माय वास्तूसारखा ट्रस्टेड कन्सल्टंट तुम्हाला शोधून सापडणार नाही। आम्ही कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस देतो आणि कधीच कुठले चार्ज कस्टमरला करत नाही। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। तुम्ही सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी सुद्धा निश्चित मदत होते। सो आता आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ। सो मंडळी, हा 920 स्क्वेअर फूटचा 3 BHK आहे आणि त्याचा इथं सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आलेला आहे। सर्वप्रथम सुरुवातीला तुम्ही बघू शकता ही लॉबी स्पेस तुम्हाला इथे देण्यात आली, ज्याची साईज 3.5 x 5.1 असणार आहे। तुम्ही इथे असं शू रॅकचं मस्त प्लॅन करू शकता। इथं लॅमिनेटेड वुडन डोअर तुम्हाला देण्यात आलेले आहेत, युरोपाचे लॉक असणार आहे। लॉबीपासून तुम्ही आतल्या साईडला आलात तर हे लिव्हिंग प्लस डायनिंग तुम्ही बघू शकता, ज्याची साईज 12 x 15.7 असणार आहे। रुंदी 12 आहे, लांबी 15.7 असणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते अरेंजमेंट करू शकता। त्याच्यानंतर इथे तुम्हाला लिव्हिंगला लागून टेरेस देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता, ज्याची साईज 8 x 7 असणार आहे। 56 स्क्वेअर फूटचं हे टेरेस आहे। तुम्हाला MSचे इथं रेलिंग देण्यात आले सेफ्टीसाठी। त्यानंतर हे किचन आणि ड्राय बाल्कनी इथे आहे, तुम्ही बघा 8.10 x 14.7 असणार आहे। त्या साईडला तुम्हाला जे युटिलिटी स्पेस आहे ड्राय बाल्कनी ती कवर्ड देण्यात आलेली आहे। नळाचे 2 पॉईंट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे आणि असं हे किचन प्लॅटफॉर्म लांबलचक देण्यात आल्यामुळे तुम्ही असं किचन ट्रॉलीचं जे प्लॅनिंग आहे ते इथे निश्चित करू शकणार आहात। समोरच्या साईडला तुम्हाला पहिले बेडरूम देण्यात आलं आहे की जे की चिल्ड्रन बेडरूम आहे, ज्याची साईज 9x10 असणार आहे, म्हणजे 90 स्क्वेअर फूटचं हे चिल्ड्रन बेडरूम आहे।
त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला वॉश बेसिन आणि हे टॉयलेट देण्यात आलं आहे, ज्याची साईज 6.5 × 4.1 असणार आहे. इंडियन स्टाईलचं हे एक टॉयलेट तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हे दुसरं बेडरूम आहे, ज्याची साईज 9x10 ठेवण्यात आलेली आहे. याला इथं सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे, ज्याची साईज 7 × 4.1 असणार आहे. आणि जसं चिल्ड्रन बेडरूमची जी साईज होती तीच साईज तुम्हाला ह्या बेडरूमची पण इथे देण्यात आलेली आहे. आता ह्या सॅम्पल फ्लॅटचं थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ही खुर्ची किंवा थोडंसं POPचं साहित्य इथं दिसू शकतं. आणि तिसरं बेडरूम जे ते ह्याच्या बाजूला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आता हे तिसरं बेडरूम जे आहे ते 12x10 असणार आहे. म्हणजे 120 स्क्वेअर फूटचं हे तिसरं बेडरूम आहे. दोन्ही बेडरूम 9x10चे होते, हे बेडरूम 12x10चं आहे. याला इथे तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलं, ज्याची साईज 6.3 × 4.1 असणार आहे. सो 920 स्क्वेअर फूट याचं कार्पेट आहे. 920 स्क्वेअर फूटचा हा 3 BHK फ्लॅट आहे. पूर्ण दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून फक्त 28च 3 BHK याची पॅकेज कॉस्ट 68,46,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि 2 BHKमध्ये 2 ऑप्शन आहेत, 628 आणि 630. आता दोन्हीमध्ये फक्त 2 स्क्वेअर फूटचा फरक आहे. 45,16,000 रुपये पॅकेज कॉस्ट जाते आणि दुसऱ्याची 45,30,000 रुपये, म्हणजे साधारणतः एक 4,000 रुपयाचा फरक आहे 2 BHKच्या प्राईजमध्ये. चांगली गोष्ट काय आहे की 3च महिने त्याचं पजेशन आहे आणि पुणे नाशिक हायवे जो रोड आहे, जो भोसरीकडून पुढच्या साईडला जातो, त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे ह्याचा जो फेज 1 आहे त्याचं जी कमान आहे ती एकदम नाशिक हायवेला लागून आहे. आणि ही फेज 3 मधली बिल्डिंग आहे, म्हणजे फेज 3 मधल्या ह्या 2 बिल्डिंग आहे. ते इथून 2 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला करून जावं लागेल जर हायवेला जायचं असेल. पण ह्या एरियातला हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. ह्या डेव्हलपरचं टोटल 90 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. तुम्ही जर व्हिजिटला आलात तर तुमच्या लक्षात येईल की फेज 2 मध्ये मिळून खूप सारे लोक इथे ऑलरेडी राहतात आहे. सो तुम्ही स्पाईन रोडला किंवा भोसरीच्या लास्ट बसस्टॉपपासून जवळ किंवा अगदी मोशीमध्ये किंवा पुणे नाशिक हायवेला अफोर्डेबल कॉस्टचे 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल अर्ली पोझिशनचे, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन निश्चित होऊ शकतो. सो तुम्ही साईड व्हिजिट प्लॅन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण विसरू नका. आणि तुम्ही पुण्यात कुठेही घर घेत असाल तर एकदा बुकमाय वास्तूच्या टीमला नक्की संपर्क करा. आणि आमचा जो नंबर आहे तो वर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीकडे तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही खूप 1-to-1 सर्व्हिस देतो आणि आमच्या कस्टमरला एंड टू एंड सोल्युशन देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. आणि हे सगळं करताना आम्ही कधीच कुठले चार्ज करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की प्रॉपर्टी घेताना जे बायर असतात त्यांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, जे आमची टीम करत असते. असं नाही की कुठली प्रॉपर्टी आम्हाला आवडते ती विकायचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही कस्टमरची गरज ओळखून त्याला प्रॉपर्टी सजेस्ट करतो आणि त्यामुळे त्यांना प्रॉपर्टी घेणं खूप सोपं जातं. खास करून प्रॉपर्टी घेताना आवडीच्या फ्लोअरवर आवडीच्या दिशेचा फ्लॅट मिळणं खूप अवघड असतं आणि निगोशिएशन एक मोठा फॅक्टर असतो. त्याच्यासाठी आमची टीम तुम्हाला वेळोवेळी निश्चित मदत करेल. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर करा, पण लाईक आणि शेअर पण करा. आणि कुठेही प्रॉपर्टी बघत असाल तर निश्चित कॉल करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.